शिकणं आणि त्यानंतर जेव्हा सेटवरती ते सगळं तू घेऊन येतेस आणि तुला करून बघण्याची उर्मी आणि उत्सुकता असते आणि इतकी अशी कमाल माणसं असतात, तुझा अनुभव कसा होता? मला जेव्हा पहिल्यांदा विजय सरांनी सांगितलं की अशी अशी फिल्म आहे आणि अशी अशी लोक आहेत, मला इतका आनंद झाला. एक तर मला स्टोरी खूप आवडली. मला असं झालं की जस्ट कारण का मी सुद्धा माझी पण जॉईंट फॅमिली आहे. सो आय अंडरस्टँड की त्यांना मी माझं आत्ताचं लाईफस्टाईल समजवताना काय प्रॉब्लेम्स येतात किंवा काय अडचणी येतात. तर मला खूपच आवडली ती कॉन्सेप्ट. आणि मला कळालं की माझ्या आसपास ही सगळी लोक असणार आहेत ज्यांना बघून मी मोठी झाली आहे लहानाची. टेलिव्हिजनवरती झीवरती बघून त्यांना मोठी झाली आणि मी जेव्हा सेटवर आले त्यांनी मला अशा पद्धतीने आत्मसात केलंय म्हणजे मला कळलं सुद्धा नाही. अरे संपलं असं झालं. म्हणजे त्यांच्याकडनं मी एवढं शिकले, त्यांच्याशी खूप मैत्री झाली आहे. नमाताई आता ती इथे नाहीये, ऋषिकेश दादा, निर्मिती मॅम, म्हणजे इतकं शिकले. मला जेव्हा कळलं की माझा नवरा कोण असणार आहे तर मला असं झालं की कुशल बद्रिके. म्हटलं कोण? कुशल बद्रिके माझा नवरा असणार आहे? सेम माझी बायको रिॲक्ट झाली होती ऍक्च्युली. हा पण आम्ही दोघं आमचं जोडी आहे आमची, आम्ही नवरा बायको आहोत. आमच्यात एक कॉमन आहे, ती पण NSDची आणि मी सुद्धा NSDचा, नॅशनल स्कूल ऑफ डोंबिवली. निर्मितीताई अजूनही कान पकडते. खूपच मला म्हणजे हा अनुभव, कारण का इन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे तुम्ही जे शिकता त्याचं तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिकली करता येणं, तुमच्या क्राफ्टचा वापर करून ॲप्लिकेशन करता येणं, ते पण अशा लोकांसोबत इज म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी. आणि माझ्यासाठी ही एक खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी. मी खरंच थँक्यू म्हणते सरांना, समीर सरांना, विजय सरांना, नरेश सरांना. मला थँक्यू व्हेरी मच. डेफिनेटली. आणि तुला अशा खूप अजून अशा ऑपॉर्च्युनिटीज तुझ्याकडे येत राहोत, जिथे तुला तू जे जे शिकलीस ते सगळं अप्लाय करण्याची संधी मिळो. मला अबीर आणि मीराकडे यायचंय. मगासपासून विचारे दोघं उभे आहेत. सगळी मस्ती यांनीच केली की तुम्हाला पण काही चान्स मिळाला माझ्या मस्ती करण्याचा सेटवरती? थोडं थोडं भेटलं. ऍक्च्युली ह्या दोघांशीच बोललं पाहिजे फिल्म बद्दल. सगळी खरी उत्तरं अशी बिहाइंड द सीन सगळ्या यांच्याकडनं येणार आहे. तुम्हाला काय मजा आली? सगळ्यात मजा कोणत्या दिवशी आली आठवतंय तुम्हाला? काय करताना मजा आली? मला आली पहिल्यांदा पत्ते खेळता. यांचं माईकचं तिकडे आहे ना रे. ही खोटं बोलते, हिने पत्ते केलेले नाही नाही, ऍक्च्युली ही खेळत होती. कमालीची गोष्ट म्हणजे ह्या दोघांच्या आया पण आमच्याबरोबर पत्ते खेळत होत्या. काय झालं इथे? एक्झॅक्टली मला कळायचं ना. नंतर नंतर आम्हाला भीती वाटायला लागली. ज्ञानेश्वरी, हे जे काही एवढे पत्ते खेळत होते त्यातलं मला काहीही माहित नव्हतं. मी आणि निर्मितीताई फक्त आणि फक्त ह्याच्यावरती आम्ही दोघेही रिहर्सल म्हणजे रिहर्सल. माझ्या व्हॅनिटीचं दार वाजवून एक कॅट आणलेत, माझ्याकडे एक आहे, 2 कॅट झालेत, ही चर्चा करणार तू? आता आपण सिनेमावर बोलूया. सिनेमावरूनच बोलतोय मगासपासून. तुम्हाला कळतंय काय? नाही पण सॉरी, तू सांगत होती. हे सगळं माझ्या नकळत घडलंय. हे काही बरोबर नाही. एवढं करून तू आणि आणायलाही गेलं. जाऊ दे, तू सांग रे. एकदा ही मला बोललेली, एकदा आमची भांडण झालेली तेव्हा मी हिचे केस पकडलेले, हिने माझे केस पकडलेले. ही मजा आली होती. आली रे वा. मजा कधी आली काम हेच करताना आली नाहीस, तू सांगतोय. मला भांडण करायला मजा येते, पण हिच्यासोबत नाही, हिच्यासोबत नाही करायला. भांडण करताना मजा आली तुला? तुला कधी मजा आली सगळ्यात जास्त? मला याच्याशी भांडण करायला. सीन तेच बोललो करताना होता मी, तेच बोललो होता. यांचा एक वेगळा सीन चालू आहे इथे. पण एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे.